प्रधानमंत्री निर्भीडपणे नव्हे तर किंतु परंतु करत पंतप्रधानांनी माफी मागितली। काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका। शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचं राजकारण करू नये, खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जारी, तर दोषींना कठोर शिक्षेचीही मागणी। मनोज जरांगे पाटील उद्या राणेंच्या बालेकिल्ल्यात मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करणार। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दौरा। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू। भाजपला सर्वाधिक 6 जागा, तर शिंदे आणि अजित पवार यांना प्रत्येकी 3 जागा मिळण्याची शक्यता। म्हाडाची वेबसाईट अद्यापही अपडेटेड नाही। लॉटरीसाठीची मुदतवाढ आणि रकमेत सुद्धा घट। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा, मात्र सावेंच्या घोषणेला म्हाडाकडून केराची टोपली। नमाज पठणासाठी दर शुक्रवारी मिळणार 2 तासांची सुट्टी। आसाम सरकारचा मोठा निर्णय। पुणे शहर आणि उपनगरात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद। ऑगस्टमध्ये 303 मिलीमीटर पाऊस, 2013 नंतरचा उच्चांकी पाऊस। एरिया कुठला? एकतानगर। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेकडील एका क्लबच्या बाहेर रात्री उशिरा मद्यधुंद तरुणांना मारहाण। मुंबई पोलिसांना टॅग करून मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट। नाशिकमध्ये कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं 7 सप्टेंबर पर्यंत बंद। जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वासाठी मनपाचे आदेश। पंचायत वेबसिरीजचा 4था सीझन 2026 ला येणार। काही दिवसात मध्य प्रदेशात शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती। इन्फ्लुएन्सर रजत दलालचा व्हिडिओ व्हायरल। दुचाकीस्वाराला उडवून माझं हे रोजचं काम असल्याचं विधान। रजतला अटक करण्याची सोशल मीडियावर मागणी। मारुती सुझुकी लवकरच लॉन्च करणार तब्बल 6 नवीन इलेक्ट्रिक कार। मारुती सुझुकीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वाची घोषणा।